कारण कसं आहे, ग्रामीण भागातून जेव्हा पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन शहरात एखादा मुलगा, एखादी मुलगी येते, तर हे शहरं जे आहेत ना सर, हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. आकर्षण आहेच, 100% आकर्षण आहेत. पण ज्या मुलांचं ध्येय पक्का आहे, जिद्द करेक्ट आहे ना, आत्मविश्वास पक्का आहे आणि टार्गेट फोकस क्लिअर आहे, की मी ज्या कामासाठी चाललो आहे, मला त्याच कामासाठी जायचं आहे, मला डिस्ट्रॅक्ट व्हायचंच नाही किंवा मला डायव्हर्ट व्हायचंच नाही. तर सर मी तुम्हाला हे खूप कॉन्ट्रोवर्शियल वाक्य होईल, की सर बरेचसे कॅलिबर असणारे मुलं, खूप टॅलेंट असणारे मुलंही मी पुण्यात वाया जाताना पाहिले. आणि अगदी सामान्य मुलगा आहे, साधारण मुलगा आहे, तोही मोठ्या पदावर जाताना पाहिला आहे. फरक एवढाच आहे की तुमची विचार क्षमता काय त्या टायमाला, तुमचे स्वप्न काय आहेत, की तुम्ही काय इंटेन्शन घेऊन पुण्यात आलेला आहात. त्या इंटेन्शनने येऊन तेच इंटेन्शन जर ठेवत असेल शेवटपर्यंत, हालाकी तुम्ही परीक्षा पास होणं, नापास होणं, सक्सेस मिळणं, न मिळणं हे त्या त्या परिस्थितीनुसार व्हॅरी करेल. पण तुमचं इंटेन्शन मात्र क्लिअर पाहिजे, की मला मी स्पर्धा परीक्षेसाठी चाललो इकडे. इकडे आकर्षण भरपूर आहे पुण्यामध्ये. मग तुम्ही स्वतःवरती तुमचं नियंत्रण आहे का? बाहेर जायचंच नाही हे तुमचं पक्का आहे का? आता आम्ही आमच्याकडे मुलं येताना फ्रस्ट्रेशनमध्ये असणारी मुलं सर, त्यापैकी 90% मुलं तेच आहे सर. माझं हे झालं, माझं ब्रेकअप झालं, मला ही मुलगी भेटलीच नाही, मला बोललीच नाही, 15 दिवस माझ्याशी बोलत होते, 6 महिने माझ्यासोबत घालवले, आता मला इग्नोर करते. सर याच्यामुळं काय झालं, त्याचा जो कॅलिबर आहे, त्याची जी एनर्जी आहे ना, ती तिकडं वाया चालली. जो इतिहासाचे 4 पान वाचून 4 प्रश्न तयार करू शकत होता, तो त्या विचारात चाललाय. म्हणून माझं म्हणणं वैयक्तिक एकच असणार आहे, की जर गावाकडनं किंवा ग्रामीण भागातनं जर पुण्यात येत असाल, तुमचं इंटेन्शन क्लिअर ठेवा. एका वहीच्या पानावरती ठेवा, वाय आय एम गोईंग देअर, मी का चाललोय तिकडे, मी चाललोय तर काहीतरी घेऊनच येईल, मी वाया जाणार नाही. आणि इथं असे भरपूर तुम्ही वाचताय, आपण पाहतो भरपूर प्रकरणं घडले, की कॅलिबर असणाराही विद्यार्थी वाया गेले. तर कुठेतरी इथं सावध होणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती नियंत्रण असणं, आईवडिलांचे चेहरे समोर असणं खूप गरजेचं आहे सर.